What have been like one of few of the most difficult questions these teenagers have asked you? So, especially teenage girl. So, who had asked me, why me? When others are surrounding to me, they are all normal. So, what I have done wrong? That I am suffering. Secondly, is it because I have started menstruating, I have got the cancer? तर या टीनेज मधल्या मुलांना जेव्हा कळतं की कॅन्सर आहे तेव्हा व्हॉट इज देअर कोपिंग अप मेकॅनिझम लाईक? कारण जेव्हा टीनेजमध्ये कॅन्सर डायग्नोसिस होतो ते डोंट जस्ट थिंक अबाउट इलनेस. बुकिश ते विचार करत नाही की माय सिम्पटम्स, माय डायग्नोसिस, इन्सिडन्स, पॅथॉलॉजी. त्यांच्यामध्ये जे पुस्तकांमध्ये नाही आहे त्या गोष्टी जास्त चालू असतात. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं, सोज्वळ, इनसेंट आणि खूप जास्त केअरिंग, ऑल्सो प्लेफुल. लहानपण हे खूप मजेदार असतं आणि घरात लहान मुलं असणं म्हणजे हसणं, खिदळणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्यासोबत एक पॉझिटिव्ह वातावरणात रमणं. त्या लहानपणामध्ये, त्या वाढत्या वयामध्ये कॅन्सर हा शब्द आला की जणू जग कोसळतं. आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार, त्या लहान मुलाच्या आजूबाजूला असणारे सगळ्या लोकांना एकच प्रश्न पडतो, का, कधी, कशाला, आमच्या सोबत का, आता पुढे काय होणार, कसं होणार, ह्याला ट्रीटमेंट मिळेल, नाही मिळणार, ट्रीट करता येणार, नाही करता येणार, एटसेट्रा एटसेट्रा. 100 नाही, 1000 नाही, लाखो प्रश्न. या सगळ्या प्रश्नांच्या मागे असतात खूप साऱ्या भावना. देर इज फिअर, देर इज इनसिक्युरिटी, देर इज अनसर्टन्टी. समजत नाही पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि नुसतं धुकंच धुकं असतं. अशा लहान मुलांच्या कॅन्सरच्या निगडीत लाखो प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला देणार आहेत माझ्यासोबत असलेल्या डॉक्टर श्रद्धा चांडक. छत्रपती संभाजीनगर येथे केपॉन चिल्ड्रन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्या रुजू आहेत. शी इज अ हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट. 20 वर्षांचा अनुभव आहे. 2 डेकेड्स पासून लहान मुलांसोबत, लहान मुलांच्या कॅन्सरवरती, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती त्यांचं खूप मोठं काम आहे. एक एक करून आपले प्रश्न विचारूयात. एक एक करून त्यांच्याकडनं सगळे जेव्हा उत्तरं मिळतील तेव्हा प्रश्नांची उकल होत जाईल. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण आधी वेलकम करूया श्रद्धा चांडक मॅमला. हाय मॅम, वेलकम टू द पॉडकास्ट. हाय, थँक्यू सो मच. खूप सारे प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. पीडियाट्रिक हेमॅटो ऑन्कोलॉजी ह्याचा स्कोप काय, म्हणजे फ्रॉम न्यूबॉर्न्स टू एक्स एज? So, pediatric age group, now it is defined as from birth till 18 years of age. So, we see newborn, we see infant, we see toddler, we see preschool, we see school going children as well as टीनेजर्स. म्हणजे आपण म्हणूयात की 18 वर्षाच्या खाली कुठल्याही व्यक्तीला जर का कॅन्सर हा प्रकार असेल तर इट कम्स अंडर पीडियाट्रिक हेमॅटो ऑन्कोलॉजी. आणि हेमॅटो ऑन्कोलॉजी या टर्मिनॉलॉजी मध्ये काय काय कव्हर होतं? So, hemat means blood, hem means blood. So, hemato means blood related disorder. Now, blood related disorder means it can be a benign, it can be a cancerous or malignant. मग बेनाइन मध्ये आरबीसी रिलेटेड डिसऑर्डर्स जसं थॅलेसेमिया, अनेमिया, सिकल सेल, हेरिडिटरी स्पिरोसाइटोसिस. डब्ल्यूबीसी रिलेटेड डिसऑर्डर्स like leukocytosis, leukopenia, malignancy, that will platelet related disorders like thrombocytopenia, thrombocytosis, ITP, immunity related disorders, because they come under WBC related disorders. And oncology, onco means cancer, logy means study. So any study about cancer is oncology, any study about hemat, that is blood, is hematology. So generally I see benign blood disorders as well as cancer. आणि आता जसं तुम्ही म्हटलात की एनिथिंग फ्रॉम न्यूबॉर्न टू 18 इयर्स, आणि तुम्ही हे पण सांगितलं की 13 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, अशा तुम्ही 2-3 स्टोरीज पण सांगितल्या.
तर टीनेजमध्ये, बिकॉज मला असं वाटतं की आपण जेव्हा पेडियाट्रिक्स रेफर करतो तेव्हा इट इज अबाउट स्मॉल चिल्ड्रन, जसं तुम्ही टॉडलर्स Yes. किंवा स्कूल गोईंग चिल्ड्रन किंवा शाळेत जाणारी मुलं. आणि जेव्हा टीनेज म्हणतो तेव्हा दीज आर टू ऍब्सोल्युटली डिफरंट कॅटेगरीज, राईट? म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे बिहेवियर्स, थॉट प्रोसेस, ऍब्झॉर्प्शन सगळं वेगळं आहे, डिनायल वेगळं आहे, ऍक्सेप्टन्स वेगळं आहे, इनसेन्स आहे. आणि टीनेजच्या मुलांचं हे सगळंच वेगळं आहे, डिनायल वेगळं आहे, ऍक्सेप्टन्स वेगळं आहे, थॉट प्रोसेस वेगळी आहे, प्रश्नचिन्ह वेगळे आहेत की बरोबर. म्हणजे त्यांना सोशल की माझे मित्र पियर्स जास्त मॅटर करतात शाळेतल्या मुलांपेक्षा. तर या टीनेज मधल्या मुलांना जेव्हा कळतं की कॅन्सर आहे, तेव्हा व्हॉट इज देअर कोपिंग अप मेकॅनिझम लाईक? So this is from psychological point of view, it's very important. कारण जेव्हा टीनेज मध्ये कॅन्सर डायग्नोसिस होतो आणि जेव्हा वी इंटरॅक्ट विथ टीनेज, सो टीनेज ते डोंट जस्ट थिंक अबाउट इलनेस, की बुकिश ते विचार करत नाही की माय सिम्पटम्स, माय डायग्नोसिस, इन्सिडन्स, पॅथॉलॉजी. त्यांच्यामध्ये जे पुस्तकांमध्ये नाहीये त्या गोष्टी जास्त चालू असतात. करेक्ट. जसं टीनेज, एक तर वी कॅनॉट हाईड एनिथिंग फ्रॉम टीनेज, बिकॉज काही नाही तरी त्यांना ते कळून जातं. ते एक मार्ग बंद केला तर पुढचे 10 मार्ग ते शोधून काढतात, बिकॉज आताची पिढी खूप स्मार्ट आहेत आणि त्यांच्याबरोबर AI आहे आणि एव्हरीथिंग इज देअर. करेक्ट. So for them, illness is more about their appearance, their presence in society, school, college, yes, peer pressure, की आता मित्रांना मी काय सांगू की मी का येत नाहीये, किंवा हे कळल्यानंतर माझे मित्र परत माझ्याशी तसेच वागतील का, करेक्ट. किंवा व्हॉट अबाउट मी आता माझा फोटो पोस्ट करू शकेल का सोशल मीडियावरती, माझे केस गळतील का, मी कसा दिसेल, चेहरा बदलेल का? चेहरा बदलेल का, मग मी परत नॉर्मल होईल का, मी परत कॉलेजमध्ये जाऊ शकेल का, मी माझ्या ज्या स्टडीज जिथे मला सोडायला लावतायत त्या मी परत रिझ्यूम करू शकेल का, माझं भविष्य काय असेल, मग माझं पुढे आयुष्य सुरळीत चालेल का, माझ्या काही अपॉर्च्युनिटीज कर्टेल होतील का. एक ना दोन अशा असंख्य प्रश्न त्यांच्या मनात असतात. अँड वी नीड टू डील देम अप्रोप्रिएटली ॲट अप्रोप्रिएट टाइम अँड विथ अप्रोप्रिएट सायकोलॉजिकल स्टेट ऑफ देअर माइंड. करेक्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा टीनेजर्स येतात तर सगळ्यात आधी त्यांच्यामध्ये पहिले गिल्टही असतो इतर लोकांसारखा, की माझं काही चुकलं का. दुसरी गोष्ट की त्यांना खरी माहिती पाहिजे असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मनामध्ये व्यक्त किंवा अव्यक्त ह्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजे. तो जनरली आय टेल देम दी ट्रूथ की येस, दिस इज द कॅन्सर, बट कॅन्सर इज नॉट द एंड. सो आणि यू बिंग दी जेनझी, यू नो मोर दॅन मी, की तुला टेक्नॉलॉजी सगळं माहित आहे, तुला माहित आहे सायन्स किती ऍडव्हान्स झालेलं आहे आणि आता आधीसारखं राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे कम व्हॉट मे, कोणताही आजार होऊ दे, There is a दुर्धर आजार, solution to त्याचं सोल्युशन आपल्याकडे आहे. अँड वी आर फाइंडिंग हिअर, वी आर सिटिंग टुगेदर हिअर अक्रॉस द टेबल टू फाइंड द सोल्युशन ऑफ युअर प्रॉब्लेम. सो इफ यू ट्रस्ट मी, तो यू कॅन आस्क मोर क्वेश्चन्स टू मी. मग तुझ्या मनात किती आजचा हा माझा जो 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटाचा जो काही वेळ आहे हा तुझ्या प्रश्नांसाठीच मी ठेवलेला आहे. सो यू टेल व्हॉट एव्हर क्वेश्चन्स कम टू युअर माइंड, टेल मी. अँड देन दे स्टार्ट रिव्हिलिंग. मग खूपदा मोठा प्रश्न होतो की मग माझे केस गळतील, मग मी कुरूप दिसेन आणि मग मला विग लावावं लागेल का. Then I tell ki yes, they are side effects, because effects and side effects are two sides of a coin. They come together. आणि जोपर्यंत साईड इफेक्ट होणार नाही तोपर्यंत मी म्हणणारच नाही की हे औषध इफेक्टिव्ह आहे. करेक्ट.
बरोबर आहे. तर केस गळणं हा टेम्पररी साइड इफेक्ट आहे आणि नुसतंच केस गळणं नाही. मग कधी तुला थकवा येईल, मळमळ होईल, उलट्या होतील, कधी जेवण जाणार नाही, चिडचिड होईल आणि मूड हे स्विंग्स. असंख्य मूड स्विंग्स होतील आणि असे असंख्य साइड इफेक्ट्स होणार आहेत तुला. त्याच्यापैकी केस गळणं हा टेम्पररी आहे. पण एकदा का किमोथेरपी झाली, एकदा तू बरा झाला, हे आपलेच केस आहेत, परत उगवतील, परत येतील, तू परत नॉर्मल दिसशील. कारण की तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं खूप महत्वाचं आहे. करेक्ट. सुपर. की आणि तुझं नुसतं असणंच नाही, तर तू किती मजबूत आहे हे बघणं, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. नाईस. दॅट इज हाऊ वी नीड टू डील विथ द ॲडोलसंट. की कारण की म्हणजे त्यांना आपण हे नाही, लहान मुलांसारखं नाही सांगू शकत, चुप बस आता तुला काही कळत नाही, तू झोप शांतपणे, मी माझं बघून घेतो. नो, वी कांट टेल देम. वी नीड टू आन्सर ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स. काही काही क्वेश्चन्स असे असतात ना की त्याचं उत्तर द्यावं की नाही हा पण प्रश्न पडतो. पण अशा वेळेस ऍटलीस्ट वी कॅन टेल देम की येस, आय विल कीप युअर क्वेश्चन इन माय माइंड. वेन अप्रोप्रिएट टाइम विल कम, आय विल आन्सर दिस. ऍट प्रेझेंट this is not the right time to answer your question. What have been like one of few of the most difficult questions these teenagers have asked you? So, especially uh, teenage girl, so who had asked me ki why me, when others are surrounding to me, they are all normal, so what I have done wrong that I am suffering. Secondly, is it because I have started menstruating I have got the cancer? The third question, the same girl, she asked me, then what about my future? What about my fertility? Will I be able to have a family of my own? म्हणजे केमोथेरपी आणि फर्टिलिटी हे रिलेटेड आहेत का? Yes, to some extent will come on this, but and म्हणजे असे प्रश्न तिच्या मनात होते ना की अबाउट हर फ्युचर, फर्टिलिटी, अबाउट द सेम क्वेश्चन्स, लाईक तिला असं खूप हे होतं की मीच का. सो बेसिकली काय होतं ना, स्पेशली टीनेज गर्ल्स ऑलरेडी त्यांना त्यांचे हार्मोनल चेंजेस होत असतात. सो दे आर स्ट्रगलिंग विथ देअर हार्मोनल इश्यूज अँड चेंज मूड स्विंग्स अँड एव्हरीथिंग. Vulnerability जास्त असते. व्हल्नरेबिलिटी त्यांची जास्त असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा अचानक बॉम्ब पडतो, they get more confused, they get more disturbed, and they internalize blame. आणि तो गिल्ट काढणं, तो ब्लेम काढणं गरजेचं आहे की इट इज नॉट बिकॉज यू हॅव स्टार्टेड मेन्स्ट्रुएटिंग द कॅन्सर हॅज कम. Cancer and menstruation are not at all related. Menstruation is a natural process. It happens with every girl at their own age. So please don't relate this thing. This is a common Misconception. misconception. Secondly, why me again? It can be anyone. Today you are sitting in front of me. Tomorrow it might be somebody else, like your friend can come. करेक्ट. कोणीही असू शकतं, त्याच्यामध्ये तुझी काही चूक नाहीये, पण तूच का. ऍटलिस्ट त्याचं उत्तर तरी आत्ता तरी माझ्याकडे नाहीये. मे बी ज्या दिवशी मला ते उत्तर मिळेल नक्कीच मी तुला सांगेन. दिस इज हाऊ आय एक्सप्लेन. रिगार्डिंग फ्युचर अँड फर्टिलिटी, आय टेल की येस, नाऊ यू आर सम 13-14 year old girl. Future, what I see is at present we should focus now On that treating the we cancer. have a problem, we have a solution. We should give solution to your problem. We should solve it. And as and time comes, we should talk the future things in future. Because we cannot think what will happen after 10 years at present. Correct. No, Correct. we cannot. Then most of the time they ask me ki whether I can attend school, college, I can attend picnic, can I attend social events or college Parties events, or- parties, anything. So because that is the part which is nearer to their heart. So I tell them ki yes, physical college during active chemotherapy
please don't attend. It is not advisable, and because you will be tired so much, you cannot take that And much of again, exertion. compromise immunity, जे And आपण बोललो exactly, already. exactly. So but virtual, if lectures are there, online lectures, online meetings, you can attend. Parties, no. Picnic, till you get completely covered, no, because some answers are shrewd, some are non acceptable, but we need to tell them the truth, Non-negotiable. non negotiable. So we have to tell them ki no picnic, no party, no outing, and no even participation in events like dance, music, anything, because again they are uh, demanding physical energy which you are not having at present. So virtual, you can do it. Any exams you want to appear which you can appear online, yes, you can appear if you are prepared. There should not be a problem. So that is how I tell them. And one more thing with for about teenage girls specifically, that when they ask about their hair loss and their appearance, जसं मी तेव्हा पण म्हटलं की तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं महत्वाचं आहे. But for teenage girls, I cannot blindly say ki looks don't matter. Don't think about it. Because for girl, they do matter. That is one of the important aspect of their life. So what I tell them, ki yes, you are going to have hair loss. तुझे केस गळतील. पण हा टेम्पररी चेंज आहे. We will find a solution for this. And once you are cured out of this, केस परत येतील आणि तू पुन्हा तेवढीच ब्युटिफुल, पण सुंदरही दिसशील आणि मजबूतही असशील. करेक्ट. नाईस. सो दॅट इज हाऊ आय टेल देम, अँड दे गेट कन्व्हिन्स्ड. बट आय कॅनॉट ब्लाइंडली टेल देम की सी लुक्स डोंट मॅटर. करेक्ट. ते एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या मुलाला मुलाला सांगितलं तर सांगू दॅट्स अ डिफरंट थिंग. येस, बट मुलींना येस दे डू मॅटर, कारण दॅट्स अ पार्ट ऑफ हर पर्सनॅलिटी, हर कॉन्फिडन्स. दॅट्स ट्रू. आणि मला असं वाटतं की तुम्ही इन टर्म्स ऑफ टीनेज गर्ल्स और कॅन्सर पेशंट्स हु आर गोइंग टू अंडरगो किमोथेरपी, यांना हेअर लॉस होण्याची शक्यता आहे, अशा लोकांसाठी खूप सारं आय थिंक यू आर डुईंग सम प्रो बोनो वर्क ऑल्सो. येस. You have cancer hair donation programs. So generally, yes, we have our Happy Kids Foundation Trust. So in that we take a hair donation program. So generally, ज्या मुलींचे केस 12 इंच असतात and they wish to cut and donate, so they give that 12-inch length hair to us. We send those hair to a mother trust, that is Cope with Cancer. It's a trust which makes wigs with this donated hair, and they use only and only for cancer patients without any cost. So, and it is like replaceable, like once the patient's chemotherapy over, that wig's work is over, that wig is supposed to return to them, so it Okay. can be used for the another patient, so they don't go waste. त्याची शेल्फ लाईफ नसते का काही? इट कॅन. नाही नाही, if it is maintained properly, if it is kept properly, it can be reused. ओ वाव, नाईस. So generally they clean it, they sterilize it, and then they give it to some other patient. आय एम अम्युज्ड दॅट तुम्ही म्हणजे आतापर्यंतचं आपलं जे काही एक चर्चा झाली तासाभराची किंवा जास्तच, त्याच्यामध्ये नाव आय वॉन्ट टू आस्क यू की तुम्ही डॉक्टर म्हणून ओपीडी जास्त करताय का काउन्सिलिंग जास्त करताय? आय थिंक तुम्ही काउन्सिलिंग जास्त करताय. त्याच्यानंतर तुम्ही प्रोसिजर्स करताय, त्याच्यानंतर तुम्ही हेअर डोनेशन प्रोग्राम्स करताय, तुम्ही हॅपी किड्स फाउंडेशन रन करताय, Yes. तुम्ही पेडॅट्रिक पेशंट्सचं वेगळं, टीनेज पेशंट्सचं वेगळं, निओनेटल पेशंट्सचं वेगळं, आणि म्हणजे आय थिंक प्लस तुम्ही म्हणलात की इट्स नॉट जस्ट कॅन्सर, इट्स ब्लड डिसऑर्डर्स ऑल्सो, इट्स इम्युन सिस्टम डिसऑर्डर्स ऑल्सो. मला असं वाटतं एक व्यक्ती एवढं सगळं करू शकते खरंच. आय एम रिअली अमेज्ड. ऍक्च्युली तुम्ही इतके सगळे हे 1 2 3 4 असं एन्युमरेट केलं ना, तर मला असं वाटलं अरे बापरे मी खूप काही करते. नाही, बट ऍक्च्युली इट्स अ इंटिग्रल पार्ट ऑफ माय ब्रांच. सो इफ आय एम myself is saying hemato-oncologist, if I am, so I am not only to give a prescription. ठीक आहे, I am a human. I am here
like I'm not AI or Google that you will ask me question and I will just give you 1, 2, solution 3, and 4, 1 2 5, 3 6 4 points. and I Correct. will give. I'm a human, so I have to give a human touch to my treatment. That is more important. Secondly, as I'm still in Sambhaji Nagar. I'm still working with the patients who are struggling for their basic needs. Forget about the quality of life and tertiary amusements and all those Luxuries and all of luxuries that. and everything. So I have to think before giving the treatment options ki what is the affordability of the patient, whether he is going to afford or not. किंवा कधी कधी असे होत असेल की सुरू तर करतात लोक पण आणि मग ते मग कंटिन्यू कंटिन्यू नाही करत. सो दॅट इज वन मोर चॅलेंज की पहिले 1-2 सायकल घेतात आणि नंतर पैसे संपले, येतच नाही. मग अशा लोकांना, कारण की जर तुम्ही ट्रीटमेंट मध्येच सोडली तर डिसीज मे कम बॅक अँड व्हेन रिलॅप्स डिसीज इज मोर डेंजरस, येस इट्स मोर करेक्ट फ्युरियस, येस it is difficult to treat. So it is my duty to give a complete cure to the patient till the end. So I have to help them financially also. If not directly, at least indirectly, I have to give them some options that they will retain they will continue with the treatment. So it's a part. And counseling, I think counseling is a integral part of a medical. मला असं वाटतं तुमच्या तर स्पेसिफिकली तुमच्या फील्डमध्ये यू आर काउन्सिलिंग इज द स्पायनल कॉर्ड ऑफ युअर Yes, definitely. Because uh, the because cancer is not only about chemotherapy. It is about, again I said, it's about communication. It's about counseling. The way you counsel, that itself turns the entire journey of your child's chemotherapy. करेक्ट So it all depends ki how you counsel, whether it is positive, whether it is negative, whether it is balanced. Like I cannot tell patients ki तुमच्या बाळाला कॅन्सर झालाय, आता काही होणार नाही, घेऊन जा. I cannot tell that thing. करेक्ट That is not appropriate. So counseling is the important part of any medical practice, doctor's practice. So basically why counseling is important, कारण की कॅन्सर हे काही मुलांचं बालपण ठरवत नाही की आपल्या मुलाचं बालपण कसं असावं, काय असावं, हे कॅन्सर ठरवत नाही, तर आपले शब्द, आपली साथ, आपली प्रेरणा हे ठरवतात. त्याच्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं प्रत्येकाला की कॅन्सर होणं हा ना आयुष्यातला एक टप्पा आहे, तो काय एंड नाहीये. सो आय विल से इट्स जस्ट अ ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. राईट वाव सुपर माइंड ब्लोईंग. आणि फर्टिलिटी आणि म्हणजे केमोथेरपी आणि फर्टिलिटीचं हे कॉन्जॉईंट रिलेशन लावत असताना कोणी टीनेज मुलगी किंवा टीनेज मुलगा व्हॉट एव्हर त्यांनी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारलाय का की इज माय फर्टिलिटी गोइंग टू गेट अफेक्टेड अँड आर देअर नो सोल्युशन्स फॉर इट टू गेट अफेक्टेड? हो, एका मुलीने मला विचारला होता. सो शी इज 17-year-old गर्ल. शी डिरेक्टली आस्क्ड मी की डॉक्टर, व्हॉट अबाउट माय फर्टिलिटी देन? विल आय बी मदर और आय कॅनॉट मॅरी? तर मग तेव्हा मला लक्षात आलं की हो यार, म्हणजे तो प्रश्न मला खरंच अनएक्सपेक्टेड होता त्या मुलीकडून. जनरली अवेअरनेस वाढला आणि त्यांचं रीडिंग अँड ओपन डिस्कशन, ओपन माइंडेडनेस. कारण की जनरली हा प्रश्न ना पॅरेंट्स कडून येतो आणि तो पण अगदी लहान मुलांच्या, की मग पुढे हा भविष्यात ह्याला मुलगा होईल का, मुलगी होईल का, तसं. तेव्हा ना जनरली आपल्याला ह्या टीनेज मुलांना किंवा मुलींना, मग मी तसंच तेव्हा तिला सोप्या भाषेत सांगितलं. मी म्हटलं की सी, किमोथेरपी अँड फर्टिलिटी दे आर नॉट डिरेक्टली रिलेटेड, बट किमोथेरपीचा परिणाम हा आपल्या फर्टिलिटीवरती होऊ शकतो. पण सगळ्याच किमोथेरपीचा परिणाम फर्टिलिटीवरती होतो असं नाही. जसं स्त्रियांमध्ये एग्ज असतात,
जे ओव्हरीज मध्ये असतात आणि पुरुषांमध्ये स्पर्म्स असतात जे टेस्टिस मध्ये असतात. काही किमोथेरपी ड्रग्ज असतात दे अफेक्ट दिस एग प्रोडक्शन ऑर अ स्पर्म प्रोडक्शन ऑर अ क्वालिटी ऑफ स्पर्म्स, आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन की काही प्रमाणात फर्टिलिटी अफेक्ट होऊ शकते, परंतु ते सगळ्यांमध्येच होते असं नाही. म्हणजे किमोथेरपी झाल्यानंतर सुद्धा कितीतरी पेशंट्स असे आहेत की दे आर डुईंग सो वेल की दे आर पॅरेंट्स ऑफ 2 किड्स. तर हे आत्ता आपल्याला कमेंट करणं किंवा प्रेडिक्ट प्रेडिक्ट करणं करणं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. परंतु येस, इफ यू आर सो क्युरियस टू नो इट, आय वुड लाईक टू टेल यू की आता वी कॅन थिंक अँड वी कॅन प्रिपेअर टू मेंटेन आर गुड फर्टिलिटी फॉर फ्युचर. म्हणजे इफ I know ki if I am giving so and so drug which is going to affect egg production or sperm production or quality, then before starting chemotherapy, now we can do egg preservation or sperm preservation in sperm or egg bank. That technology has come up. सोशल फ्रीजिंग. Social freeze, yes. And in future, whenever required, we can use it. The only thing ki we need to individualize the case ki for which patient it is necessary, it is possible, because it comes with a huge cost, and that also we need to take it into the account. So with these simple things, like rather than using big names, big terminologies, and long Technical words, jargon. technical, yeah, it is better to tell them in a simple words. If I feel that it's important, definitely when time will come, we will discuss and we will find out a solution. करेक्ट. नाईस. सुपर. मला असं वाटतं खूप सारे प्रश्न डोक्यात घेऊन मी आलो होतो आज, आणि तुम्ही जसे जसे एक एक गोष्ट उलगडत गेलात तसं तसं मला अजून प्रश्न पडत होते, अँड यू आर रिअली रिअली आन्सरिंग देम व्हेरी वेल. खूप काही समजायला मिळालंय. मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनाही खूप काही कळालं असेल. देर आर टॅबूज, देर आर सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धा अजूनही आहेत. ऍट द सेम टाइम द सिल्वर लाइनिंग इज की अवेअरनेस पण वाढलाय. आपली नेक्स्ट जनरेशन म्हणजे द टीनेजर्स आर मच मोर अवेअर. कॅन्सर हा शब्द ऑफकोर्स अवेअरनेस जसा जसा वाढत जाईल तसं तसं लोकांना ही पण एक भावना वाढेल की जेवढं आपल्यापासून दूर तेवढंच बरं आहे, Yes. आणि तसंच राहावं सुद्धा. पण जसं तुम्ही म्हणलात की एक टप्पा आहे, इट इज नॉट द एंड ऑफ लाईफ. आय थिंक अ लॉट टू लर्न फ्रॉम दॅट. मला असं वाटतं की जर का स्ट्रॉंग विल पॉवर आणि तुमच्यासारखे जर का स्ट्रॉंग काउन्सिलर्स पाठीशी असतील तर एनीबडी अँड एव्हरीबडी कॅन ओव्हरकम कॅन्सर. आणि आय थिंक आय वुड लाईक टू थँक यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट फॉर कमिंग अँड गिव्हिंग अस ऑल दिस इन्फॉर्मेशन, आणि होप की आपण असेच एपिसोड अजून भरपूर करत राहू पुढे चालून. Definitely. Thank you so much. थँक्यू मॅम.